राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे कालपासून नाशिक दौऱ्यावर आले आहेत। काल सायंकाळी गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 2047चा विकसित भारत वास्तव की दिवा स्वप्न या विषयावर त्यांचे व्याख्यान पार पडलं। त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी कुंभमेळा कामांसह विविध विषयांवर चर्चा केली। दरम्यान कुंभमेळा हा पैसे खाण्याचा विषय झाला असून जे काही पालकमंत्री आहेत ते नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटतात, अशी टीका त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली। दुसरी बातमी मी ऐकली की आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बढती देऊन प्रॉब्लेम झाले। बढती दिली तर आमची काय हरकत नाही, त्यांना ती बढती वाटत नसेल, पण बढती झाली छोटी घटनात्मक राज्यातनं मंत्री केंद्रात गेला तर ते बढतीच म्हटली पाहिजे। त्यांना जायचं की मला माहिती नाही, पण ते आम्हाला मान्य नाही। त्या सगळ्या नीट पेपर फुटेचे प्रकार महाराष्ट्रात करत आहेत। कोचिंग सेंटरवाले महाराष्ट्रात आहेत, पेपर सेंटर हे पुण्यात आहेत। आज कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे सगळं म्हणजे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था परिस्थिती इतकी वाईट आहे। बीडच्या खुनाचं काय झालं, बदलापूरच्या एन्काउंटर किलिंगचं काय झालं, कुठे काय होत नाही, कुणाला शिक्षा होत नाही। दाभोळकरांच्या काल खुन्यांना जामीन मिळाला आणि त्यांची शिक्षा काय रद्द केली काय मी ते पाहिलं नाही। सगळं ते काहीच होत नाही। तुम्ही पानसऱ्यांचा खून करा, दाभोळकरांचा खून करा, तिकडे पलीकडे कलबुर्गींचा खून करा, गौरी लंकेशचा खून करा, काय होणार आहे तुम्हाला? आणि त्यामुळं जो नीटचा कायदा केंद्राने केलेला खूप गाजावाजा करून केला, आम्ही त्याला पाठिंबा दिला, त्याचं काही कुचकामी कायद्याचं काही होणार नाही। 6 कोटी लोक येणार असतील तर त्यांचं नियोजन कसं करणार असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। तसेच समृद्धी महामार्ग लोकांसाठी आहे की कंत्राटदारांसाठी असा खोचक सवाल त्यांनी यावेळी केलाय। एकूणच आगामी कुंभमेळ्यासाठी 6 कोटी लोक येणार असेल तर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन कसं नियोजन करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।